नमस्कार. एका गावात एक माणूस असतो आणि त्या माणसाला 3 मुली असतात. बाकी सगळ्या घरकामात त्या उत्तम, पण त्यांची एक अडचण असते, त्या म्हणजे बोलायला तोतऱ्या असतात आणि या तोतरेपणामुळं त्यांचं लग्न जमत नसतं. एके दिवशी त्या 3ही मुलींना पाहण्यासाठी पाहुणे येणार असतात. आता हा माणूस आपल्या मुलींना बजावून सांगतो की बायानो, बोलू नका. तुम्ही बोललात की गडबड होते, बाकी सगळी चांगली गुण आली दिसू द्या आणि मग वैगुण्य कळलं तर हरकत नाही. मग हा सांगून अगदी तंबी देऊन सांगतो की बोलायचं नाही. जेवायला वाढलं जातं, पाहुणे जेवायला बसतात, बघण्याचा कार्यक्रम होतो. सगळं जेवायला बसल्यावरती एक मुलीच्या जेवणाचं कौतुक म्हणजे स्वयंपाकाचं कौतुक पाहुणे करत असतात. म्हणजे खीर काय उत्तम झाली आहे, कढी तर त्यापेक्षा छान झाली आहे, अगदी खमंग झाली आहे कढी चव खूप छान लागते. आता कढीचं कौतुक सुरू असताना ज्या पोरीनं कढी किरली असते तिला वाटतं की आपण सांगितलं पाहिजे, म्हणून ती अचानक पुढे येते आणि त्या माणसाला सांगते, का नाही चांगली होणार, मी केई कई जिये मिये सुंत लसूण सगळं घातलं म्हणते. आता ही पहिली बोलल्याची जाणीव दुसरीला होते आणि ती पटकन म्हणते, ए तू का बोई, तुला बोलू नको म्हणले होते की तू का बोई. आता पाहुणे या दोघींकडे बघत असतात, त्यांना कळतं की ह्या बोलायला व्यवस्थित नाही आहेत. ते एकमेकाकडे बघतात, ते पोरीकडे बघतात, ते पोरीच्या बापाकडे बघत असतात. पोरीचा बाप संतापून 2 पोरीकडे बघत असतो. तिसरीला कळतं की आता बाप आपल्याला शिव्या देणार आहे आणि तेवढ्यात ती बापाला म्हणते, बाबा ही बोई मी नाही बोई. आणि ह्या तिघीही तोतऱ्या असल्याचं उघडं पडून जातं. गोष्ट सांगण्याचा हेतू हा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा असंच होऊ लागलंय. एक तोतऱ्याचा तोतरेपण झाकायला जावं तर दुसऱ्याचं तो उघडं पाडतोय, अशी स्थिती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे. एक प्रकरणं समोर येत आहेत आणि त्यांचं झालं यांचं झालं असं ते उघड पडायला लागलंय. झालं असं की सचिन वाझेंनी स्फोटकानं भरलेली गाडी अँटेलियाच्या जवळ नेऊन ठेवली आणि त्यानंतर महाराष्ट्रात गजब उडाला. या प्रकरणामध्ये सचिन वाझे दोषी असल्याचं आधी सांगायला टाळलं गेलं आणि पुन्हा सचिन वाझे दोषी आहे असं सांगून सगळंच्या सगळं खापर त्याच्या बोकांडी टाकायला गेले. याच प्रकरणात पोलीस आयुक्तांची बदली झाली आणि पोलीस आयुक्तांना लक्षात आलं की आता गृहमंत्री आपल्यावरती शरसंधान करतायत. गृहमंत्र्यांनी आपल्याला बदनाम केल्याचं लक्षात आल्याबरोबर पोलीस आयुक्तांनी गृहमंत्र्यांचीच लफडी बाहेर काढायचं ठरवलं आणि चक्क मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून दिलं. गृहमंत्री पैसे मागतात हा आरोप झाला आणि गृहमंत्र्यांचं पद देखील न्यायालयीन आदेशामुळं गेलं. आता गृहमंत्र्यांचं पद गेलंय म्हणजे वाझे आधी बदनाम, वाझेंमुळं परमवीर बदनाम, परमवीरमुळं गृहमंत्री बदनाम, गृहमंत्र्यांमुळं अजून कोण बदनाम असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. या प्रकरणात गृहमंत्री खरंच दोषी की गृहमंत्र्यांना यात गोवल्या गेलंय हे सुद्धा स्पष्ट झालं पाहिजे. जर गृहमंत्र्यांचा नाहक बळी गेला असेल तर या प्रकरणाचा खराखुरा लाभ कोणापर्यंत पोहोचत होता असा देखील प्रश्न विचारला जातो आहे. या सगळ्यामध्ये आपला जो मूलभूत प्रश्न आहे, पहिला मारुती कांबळेचं काय झालं या प्रश्नाप्रमाणे आपण पुन्हा तो प्रश्न विचारत राहणार आहोत. तो प्रश्न म्हणजे अँटेलियाच्या बाजूला स्फोटकानं भरलेली गाडी कोण ठेवली यापेक्षा सुद्धा का ठेवली या प्रश्नाचं उत्तर मिळणं आवश्यक आहे. म्हणजे वाझेच्या मनामध्ये ही गाडी ठेवण्याची बुद्धीच का झाली असेल तर ती बुद्धी वाझेची होती, परमवीर सिंगांची होती, माजी गृहमंत्र्यांची होती, आणखी कोण्या मंत्र्यांची होती की मुख्यमंत्र्यांची होती. प्रश्न अनेक आहेत. या प्रश्नाचं उत्तर मिळायलाच हवं. जोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही तोपर्यंत अनिल देशमुखांचा बळी गेलाय की दिलाय हे कळणार नाहीये. म्हणूनच अनिल देशमुखांनी आता तोंड उघडलंच समजा. ते न्यायालयासमोर गेलेले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात ते सर्वोच्च न्यायालयात गेलेले आहेत. पण जर अनिल देशमुखांच्या लक्षात आलं की आपला या प्रकरणामध्ये नाहक बळी जातो आहे आणि अनिल देशमुखांनी तिसऱ्या पोरीप्रमाणे तोंड उघडायचं ठरवलं त्या कथेतल्या, तर अजून कोण अडचणीत येणार आहे हे देखील स्पष्ट झालं पाहिजे. खरं तर या सगळ्या प्रकरणांची एक छानशी लिंक तयार होते आहे.
म्हणजे मी पुन्हा पुन्हा सांगतोय, पुन्हा त्या मारुती कांबळेचं काय झालं या प्रकरणासारखं, कारण मधली भाषणं, मधले विषय, झाकण्याचे प्रयत्न, हे सगळंच खूप क्लिष्ट आहे, खूप म्हणजे क्लिष्ट आहे आणि रंजक बनत चाललेलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जून महिन्यातल्या एका तारखेचा उल्लेख करत या दिवशी वाजे कोणाशी बोलला हा प्रश्न सभागृहात विचारतात आणि ती तारीख रहस्यमयी असते. या तारखेला एका अभिनेत्रीचा मृत्यू होतो. त्या दिवशी वाजे ॲक्टिव्ह का होते? त्यानंतर काही दिवसात सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू होतो. दिशा सलियानचा मृत्यू, सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू, त्यावरती कंगना राणावतचं आक्रमक होणं. कंगना राणावत, दिशा सलियान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या प्रकरणामध्ये आक्रमक झाल्यावर राज्य सरकारकडून कंगना राणावतवर कारवाई होणं, मुंबई मनपाची कारवाई होणं, कंगनाला केंद्राचं संरक्षण मिळणं. पाठोपाठ या 3 घटनांच्या पाठोपाठ अंबानींच्या घरासमोर स्फोटकं ठेवली जाणं. अंबानींच्या घराच्या स्फोटकाच्या प्रकरणामध्ये सामील असलेल्या गाडीच्या मालकाचा खून होणं आणि त्या खून होण्यानंतर वाजे जे यात लिप्त आहेत त्यांच्या मार्फतच राज्याचे गृहमंत्री पैसे मागत होते असा आरोप होणं, परमवीर सिंगांची बदली होणं, या सगळ्यांचा एक सूर कुठे जुळतोय का? आणि तो जुळतोय तर कुठे जुळतोय? कुणाजवळ जातोय? कुणाच्या पर्यंत जाऊन पोहोचतोय? या सगळ्या गोष्टी या तपासामध्ये निष्पन्न होणार आहे. म्हणूनच मी म्हटलं होतं सीबीआयच्या प्रकरणात, सीबीआयच्या तपासामध्ये, NIAच्या तपासामध्ये यातलं बरंचसं काही बाहेर निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जे येईल ते महाराष्ट्रासाठी धक्कादायक असेल, भयंकर असेल. म्हणूनच या सगळ्या प्रकरणावर अनेक जण आक्रमक होत आहेत का? म्हणजे असा व्हिडिओ आला किंवा असं एखादं कोणी पत्रकारांनी मांडलं तर त्याच्यावरती तुटून पडणं हा रणनीतीचा भाग आहे का? हा मुद्दाच मांडला जाऊ नये असं अपेक्षित आहे का? तसं असेल तर का अपेक्षित आहे? म्हणजे अगदीच आक्रमक स्वरूपाची जी भाषा वापरली जाते आहे ती का वापरली जाते आहे? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं या केंद्रीय तपास यंत्रणाकडूनच मिळणार आहेत का? स्थानिक तपास यंत्रणा देऊ शकल्या नसत्या का? का विरोधी पक्ष सातत्यानं केंद्रीय यंत्रणावरती विश्वास ठेवतोय? का असाच नियम केला गेला की महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाच्या परवानगीशिवाय किंवा न्यायालयाच्या आदेशाशिवाय सीबीआयला महाराष्ट्रात तपास करता येणार नाही? असा नियम करण्यामागचं कारण काय? योगायोगाची गोष्ट अशी असते की जो नियम गृहमंत्र्यांनी राबवला त्याच गृहमंत्र्यांच्या मागं सीबीआय चौकशी लागली. ज्या गृहमंत्र्यांनी राम मंदिराच्या समर्पणाच्या निधीला सभागृहात खंडणी संबोधलं त्याच गृहमंत्र्याला खंडणीच्या आरोपावरून जावं लागलं. काही योगायोग असतात, असो, तो विषय आपला नाही आहे. पण केंद्रीय तपास यंत्रणांना महाराष्ट्रात विरोध करणे, ईडी, सीबीआय, NIA या तपास यंत्रणांचा महाराष्ट्रात निषेध होणे, अगदी संजय राऊतांच्याकडून न्यायालयाच्या निर्णयावर सुद्धा शंका घेणे, अशा कृती का घडत आल्यात आणि त्या विशिष्ट प्रकरणापासून घडत आहेत? दिशा सलियानचा मृत्यू, सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू, हिरेनचा मृत्यू, अँटिलिया बाहेरची स्फोटकं, या प्रकरणात केंद्रीय यंत्रणांना काय येऊ दिलं जात नाही? काय कारण आहे त्याच्या मागची? पहिल्या 2 बोलल्यात, तिसरी पोरगी जी त्या पहिल्या कथेतली होती ती बोलली तर तिन्हीच्या तिन्ही बोबड्या आहेत हे लक्षात येऊन सोयरीक मोडणार आहे. तशी काही सोयरीक मोडण्याची शक्यता या प्रकरणात सुद्धा आहे का? प्रकरणं गंभीर आहेत, प्रश्न गंभीर आहेत, याची उत्तरं मिळणं मात्र खूप कठीण आहे. अर्थात अशी प्रश्न विचारणं सुद्धा खूप त्रासदायक आहे याची जाणीव पण आहे. पण तरीही कर्तव्याचा भाग म्हणून हे प्रश्न विचारतोय. शिव्या देण्याच्या कर्तव्याचा भाग ज्यांना शिव्या द्यायच्या तेही पार पाडू शकतात. नमस्कार.